नमस्कार मित्रांनो, आपण पाठीमागच्या भागामध्ये तन्मात्रे पाहिली आणि त्यानंतर आपण जे अंतःकरणाचे 4 भाग पाहत होतो त्यामध्ये आपण मन आणि बुद्धी पाहिलं. आज आपण चित्त पाहू. ज्या मानवाचे चित्त स्थिर असते, मानव अचूक असंधान साधू शकतो. कोणतेही अचूक कार्य करण्यासाठी चित्त स्थिर असणे गरजेचे असते. चित्त जर स्थिर असेल तर खऱ्या सत्याला मानव जाणू शकतो. सत्य जगाच्या पाठीवर जे सगळ्यात सत्य जाणण्याची जी गरज आहे, ते सत्य जाणण्यासाठी तुमचं चित्त स्थिर असणं गरजेचं असतं. आणि जर चित्त स्थिर असेल तर तो माणूस खऱ्या सत्याला जाणू शकतो, अन्यथा भरकटला जाऊ शकतो. सत्य जाणल्यानंतर भौतिक सुखाचा काडी मात्रही आभास राहत नाही. म्हणजे ज्यानं आपल्या जीवनाचं सत्य जाणलं आहे त्याला भौतिक सुखात कुठल्याही प्रकारचा रस राहत नसतो. ज्याला काडी मात्र भौतिक सुखामध्ये अट्टहास राहत नाही, आभास राहत नाही, त्या मानवाचा परिणामी तो देह भौतिक जगापासून आनंदाच्या जगात नांदत असतो आणि तो जीव आध्यात्मिक ज्ञानात जगत असतो. त्याला आध्यात्मिक ज्ञानाची ओढ असते. तो अध्यात्मामध्ये एकरूप होतो. त्याला आध्यात्मिक ज्ञानामध्ये तो उच्च कोटी साधत असतो. हे झालं चित्त. आता आपण अहंकार पाहू. मानवी देहामध्ये अहंकाराला फार मोठे महत्त्व सांगितले आहे. भौतिक जगामध्ये प्रत्येक जीव अहंकाराच्या आहारी गेलेला आपण पाहत आहोत. प्रत्येकजण मी, मला, माझे, माझ्याशिवाय दुसरे काहीच असू शकत नाही या गोष्टीत पूर्णपणे अडकलेला आहे. त्यामधून बाहेर पडण्यास तयार नाही. अहंकारी वृत्ती ही राजसिक ऊर्जा उत्पन्न करत असते. राजसिक ऊर्जा ही भौतिक सुखाची लालची असून आज आत्ता लगेच मलाच मिळाले पाहिजे अशा स्वरूपाची हा सिद्धांत कर्म करीत असतो. अहंकारामुळे आध्यात्मिक ज्ञानाची आवड असू शकत नाही. अहंकारामुळे आध्यात्मिक ज्ञानाचा नाश पावतो आणि कितीही आध्यात्मिक ज्ञानामध्ये तो प्रगत असला आणि त्याच्या जीवनात जर अहंकाराने जागा घेतली तर त्याच्या ज्ञानाचा नाश होतो. तसंच आध्यात्मिक ज्ञानाची आवड नसून त्यापासून मला भौतिक सुख भेटते ना मग झाले अशी धारणा सदैव अहंकाराला खत पाणी घातले जाते. म्हणजे जर समजा मी आध्यात्मिक ज्ञानाशी एकरूप असेल, मग मला त्याच्यातून काहीतरी भेटतंय, मला काहीतरी भेटलं पाहिजे ही ज्याची वृत्ती तयार होते त्यावेळेस तो अहंकार उच्च कोटीला गेलेला असतो. त्यामुळे मानवी जीवनाच्या भौतिक सुखाच्या आशेपायी तो सदैव जीवन जगत असतो आणि ते रखडत असतो. यानंतर अशा स्वरूपात जर तो मानवी देह जर त्या स्वरूपाला जात असेल आणि अशा स्वरूपात गेल्यानंतर मानवी देहाची जी हानी होते ती अहंकारामुळे होते. यानंतर जो भाग येतो तो म्हणजे तुमच्या शरीरामध्ये असणाऱ्या 3 नाडी. नाडीमध्ये उजव्या नाकपुडीमधून जी नाडी वाहते, एक ती सूर्य ऊर्जा प्रस्थापित करीत असते आणि डाव्या नाकपुडीमधून जी नाडी वाहते ती चंद्रनाडी म्हटलं जातं. त्या चंद्रनाडी म्हणजे चंद्राची ऊर्जा शीतलता प्रस्थापित करीत असते. हा मानवी जीवनातील महत्त्वाचा भाग आहे. तसंच आपण यानंतर पहिले आपण चक्र पाहून घेऊ की 7 चक्र काय आहेत. यानंतर मानवी देहामधील महत्त्वाचा भाग येतो तो म्हणजे 7 चक्र. त्याला विज्ञानामध्ये ग्लँड म्हणजे ग्रंथी असं म्हटलं जातं. शरीरामध्ये 7 चक्राचे कार्य वेगवेगळे असून ते 5 तत्वाचे नेतृत्व करत असून मानवी शरीराच्या प्रत्येक अवयवाला संतुलित ठेवण्याचं काम करतात.
म्हणजे जे 5 प्रकारचे जे 7 प्रकारचे जे चक्र आहेत ते मानवी देहाला संतुलित ठेवण्यासाठी काम करत असतात आणि हे 7 चक्र मनुष्याच्या शरीरातील 5 तत्वाला बॅलन्स करून पूर्ण बॉडीला बॅलन्स करण्याचं काम ते करत असतात. काम करीत असताना प्रत्येक चक्र किंवा ग्रंथी आपल्या शरीरात भिन्न भिन्न क्रियाशी एकरूप असतात, ते आपण पाहू. 7 चक्राला शास्त्राच्या भाषेत कुंडलिनी शक्ती असे म्हणतात. कुंडलिनी शक्ती ही एखाद्या सापाच्या आकाराची असून ती शक्ती आपल्या मूलाधार चक्राजवळ आपल्या तोंडात शेपटी धरून शांत पडून राहत असते. आध्यात्मिक ज्ञानाची ओळख झाल्यानंतर ती शक्ती आपल्या तोंडातून शेपटी सोडून सहस्रार चक्रापर्यंत एकसाथ जागृत होते. म्हणजे ती तिथपर्यंत तिची ऊर्जा प्रस्थापित करीत असते. प्रत्येकाच्या शरीरामध्ये हे 7ही चक्र जागृत असतात, 7ही चक्र तत्पर असतात, पण कमी जास्त प्रमाणात त्याचं कार्य असतं. त्याला परिपूर्ण कार्यात आणण्यासाठी त्याच्यावर लागलेली जी काजळी आहे ती दूर करण्यासाठी अध्यात्माची गरज असते. आणि अशाच 7 चक्राच्या ज्या 7 चक्रांना जागृत करायचं असेल तर यामध्ये तुम्हाला अध्यात्म ज्ञानाची गरज असते. आणि ज्ञान मिळवण्यासाठी तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं एकरूपता होण्याची गरज असते. म्हणजे तुमची बॉडी त्या वातावरणाशी त्या आध्यात्मिक ज्ञान मिळवण्याच्या दृष्टीनं उत्साही असली पाहिजे. आणि तुम्ही योग अभ्यासच्या किंवा ध्यानधारणेच्या पद्धतीनं तुम्ही तिथपर्यंत जाऊ शकता. म्हणजे प्रत्येकाचं चक्र ज्या त्या याच्यानुसार कार्य करतं, प्रत्येकाचं चक्र त्या त्या पद्धतीनं कार्य करतं, परंतु त्याच्या कार्याची जी स्थिती आहे ही संपूर्ण ज्ञानामध्ये इन्क्लूड होण्यासाठी तुम्हाला त्याला जागृती करण्याची गरज असते. जागृती करणे म्हणजे नेमकं काय करणे, तर त्याच्यावर ज्या पद्धतीचा आत्ता गंज चढलेला आहे, आपल्या भाषेत सांगायचं म्हटलं तर गंज चढलेला आहे, तो गंज सारवण्यासाठी त्यासाठी तुम्हाला ओंकार करणे किंवा बैठक करणे, अध्यात्माशी एकरूप होणे याची गरज असते. अशा प्रकारे आपण आता उद्याच्या भागामध्ये जे 7 चक्र आहेत त्या 7 चक्रापैकी प्रत्येक चक्राचं कार्य आणि त्याचं काम आणि त्यापासून ज्या पद्धतीचे जे काही गोष्टी घडतात ते आपण पाहू. अशा प्रकारे आज आपण जे पाहिलं म्हणजे आपण आज चित्त पाहिलं, अहंकार पाहिला, त्यानंतर 7 चक्राची वाटचाल पाहिली आणि त्यांची स्थिती काय आहे हे पाहिलं. उद्याच्या भागामध्ये आपण या 7 चक्रातील जे 7 चक्र आहेत त्यामधले 1, 2, 3 चक्र आपण पाहून घेऊ. अशा प्रकारे आज मी माझ्या वाणीला पूर्णविराम करतो. नमस्कार. रामकृष्ण हरी.